Hello, my dear students and parents. Welcome to our Math Planet channel. मंथन प्रज्ञाशोध सामान्य परीक्षा इयत्ता 6वी विषय बुद्धिमत्ता चाचणी. आता बुद्धिमत्ता चाचणी का तर बऱ्याचशा पालकांनी आणि विद्यार्थी मित्रांनी संपर्क केला, कमेंट केल्या, मेसेज केले की सर बुद्धिमत्तेतील जे प्रकरण 10 आहे कूट प्रश्नावर आधारित ते तुम्ही कव्हर करा. त्यामुळे त्यांच्या विनंतीला मान देऊन आज आपण प्रकरण 10 कूट प्रश्न यातील व्यवसाय नंबर 5 कोडे सोडवणे हा टॉपिक आपण कव्हर करत आहोत. अतिशय साधा सरळ सोपा हा टॉपिक आहे. आता संख्या बोललं की संख्येवर आधारित प्रश्न बोलले की मुलांना ते कठीण जातात, परंतु त्याच्यामध्ये 4 गोष्टी तुम्ही लक्षात घ्यायच्या. ते 4 पॉईंट जर तुम्ही लक्षात घेतले तर सर्व प्रश्न हे ते 4 पॉईंट भोवतीच फिरतात. चला तर ते 4 पॉईंट कुठले आहेत ते आपण पाहूया. बघा, पहिला पॉईंट आहे वर्ग घन. हा आपण कट करूया. पहिला पॉईंट काय आहे? वर्ग घन. म्हणजे दिलेली जी संख्या आहे तो संख्येचा पॅटर्न आहे, तो कोणाचा वर्ग तर नाही ना, घन तर नाही ना, हे आपल्याला ऑब्झर्व करणं अतिशय महत्त्वाचं ठरतं. दुसरा पॉईंट आहे तिरका किंवा समोरचा गुणाकार भागाकार बेरीज वजाबाकी. म्हणजे आपल्याला जो पॅटर्न दिलेला आहे एकतर त्या सर्वांची बेरीज करायची, सर्वांची बेरीज सारखी येते का ते पाहायचं, किंवा त्याच्यामध्ये विशिष्ट प्रकारचा फरक आहे का ते पाहायचं, किंवा जर तिरक्या पद्धतीने जर पॅटर्न दिला असेल तुम्हाला, अशा पद्धतीने जर काही संख्या दिलेल्या असतील तर ह्या समोरासमोरील संख्येचा गुणाकार किंवा भागाकार करून बघायचा. 6वीचा जर विचार केला तर हा 6वीमध्ये हा जो पॉईंट आहे ह्याच्यावर जास्त फोकस केलेला आहे, त्याच्यामुळे तुम्ही इथं थोडंसं काम करायला काही हरकत नाही. तिसरा जो टॉपिक आहे पाड्यातील संख्या. म्हणजे ज्या काही विशिष्ट संख्या दिलेल्या आहेत त्या कोणत्या विशिष्ट पाड्यात तर नाहीत ना, म्हणजे 12च्या पाड्यात, 14च्या पाड्यात, 16च्या पाड्यात. तर अशा पद्धतीने थोडं ऑब्झर्वेशन करायचं. आणि चौथा आणि शेवटचा पॉईंट म्हणजे दुप्पट किंवा निमपट. म्हणजेच फॉर एक्झाम्पल असा पॅटर्न दिलेला आहे, असं जर पॅटर्न दिलेलं असेल तर ह्या 4 आणि 8 यांची बेरीज जर तुम्ही केली की ते येते 12. ह्या 12च्या निम्म काय 6. म्हणजे असा मध्ये तर ह्या दोघांची बेरीज करून त्याची जी निमपटमध्ये तर दिली नाही ना, किंवा त्याची दुप्पट इथं जर 24 दिलं असतं तर ह्या दोघांची बेरीज करून ह्याच्या निम्म तर केलं नाही ना. तर अशा पद्धतीने हे 4च पॉईंट आपल्याला बघायचे आहेत. कोणते पॉईंट? वर्ग घन, बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार, पाड्यातील संख्या, दुप्पट आणि निमपट. सर्व प्रकारचे प्रश्न ह्या 4 पॉईंटलाच धरून असतात. त्याच्यामुळे हे 4 पॉईंट तुम्ही जर लक्षात ठेवले तर सगळेच प्रश्न तुम्हाला सुटणार आहेत. चला तर आपण टॉपिक सुरू करूया. कूट प्रश्नावर आधारित व्यवसाय नंबर 5. पहा, पहिला प्रश्न आहे 1 ते 10 साठी सूचना आहेत. खालील प्रत्येक प्रश्नात प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ती पर्यायातून निवडा. आता अशा पद्धतीने प्रश्न दिला की तुम्हाला सांगितलं की समोरासमोरील संख्यांमध्ये काय संबंध आहे ते आपल्याला पाहायचं आहे. आता लहान संख्येकडून मोठ्या संख्येकडे पहा किंवा मोठ्या संख्येकडून लहान संख्येमध्ये पहा. आता आपण काय करूया, लहानाकडून मोठ्याकडे जाऊया. 8 आणि 17मध्ये काय संबंध आहे? तर 8मध्ये 9 जर ॲड केले तर 17 येतात. आता पुढे 6मध्ये 9 ॲड केले तर 15 येतात. 11मध्ये 9 ॲड केले तर 20 येतात. ओके. मग हे 11 उत्तर येण्यासाठी कशामध्ये 9 ॲड करायला लागतील? तर ह्या दोनामध्ये 9 ॲड करायला लागतील. म्हणून हे ऑप्शन नंबर 3 हे त्याचं उत्तर आहे. अतिशय सोपा प्रश्न होता. म्हणजे आपल्या पॉईंटमधला कुठला प्रकार इथे लागू पडला? तर फरक, म्हणजेच वजाबाकी हा फरक लागू पॉईंट लागू पडला. पुढचा पहा. याचं जर ऑब्झर्वेशन केलं तर तुम्हाला मी एकच सांगितलेले असे तिरके प्रश्न आले की समोरासमोरील संख्या शोधायच्या अशा. बघा, 4च्या समोर 16 आहे, 5च्या समोर 20 आहे, 8च्या समोर 32 आहे आणि 28च्या समोरची संख्या शोधायची आहे. मग 4 आणि 16मध्ये काय संबंध आहे? तर 4ला जर 4ने गुणलं तर 16 येतं. 4 चोक 16, 5 चोक 20, 8 चोक 32. मग किती चोक 28? तर 7 चोक 28. म्हणून त्याचं उत्तर ऑप्शन नंबर 2 आहे.
आता यातला कुठला आपला पॉईंट लागू पडला तर तिरका गुणाकार किंवा समोरासमोरील संख्यांचा गुणाकाराशी संबंधित आपल्याला हा पॉईंट लागू पडला. आता तिसरा प्रश्न पाहूया आपण. पुढे पहा, 8 8 4 7 9 5 4 9 6 10 किती 4 अशा पद्धतीने हा प्रश्न आहे. तर याच्यामध्ये काय संबंध आहे, तोच संबंध याच्यामध्ये पाहिजे आणि ह्या दोघांमध्ये आहे तोच नियम इथं लागू आपल्याला झालेला पाहिजे. पहा आता इथं जर नीट ऑब्झर्वेशन केलं तर फरक हा काय लागू पडत नाही, म्हणजे कशाची वजाबाकी करायची हे तर काही कळत नाही. मग आपण दुसरा पॉईंट बघूया. वजाबाकीनंतर बेरीज असते, त्यानंतर गुणाकार, त्यानंतर भागाकार. तर आपण बेरीज करून बघूया. पहा येते 8 8 16 16 4 20 आणि 7 27 म्हणजे 27 ही बेरीज येते. इथे पहा 9 9 18 18 आणि 9 27 म्हणजे ह्याची पण बेरीज 27 येते. म्हणजेच ह्याची 27 येते आणि ह्याची 27 येते. मग याची पण बेरीज 27 आली पाहिजे. बघा 10 7 16 आणि 4 20 27 होण्यासाठी किती कमी पडतात? 7 कमी पडतात आणि 7 आहे ऑप्शन नंबर 1 मध्ये. पहा ऑप्शन नंबर 1 इज द राईट आन्सर. ह्याच्यासाठी कुठला पॉईंट आपल्याला लागू पडला तर बेरीज हा पॉईंट आपल्याला लागू पडलेला आहे. मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे त्या 4 पॉईंटच्या बाहेर कुठलाही पॉईंट लागू पडत नाही आहे. पुढे पाहता येते 3 5 12 20 आणि इथे मध्ये आपल्याला प्रश्नचिन्ह दिलेलं आहे. आता आपण विचार कसा करायचा, ह्या पॉईंटवरून विचार करायचा. इथं अशी कोणती संख्या घ्यावी की त्याचा 3शी 5शी 20शी आणि 12शी काहीतरी संबंध असेल. आता पहिला पॉईंट मी तुम्हाला कोणता सांगितला आहे की समोरासमोरील संख्यांचं काय करायचं आपल्याला, काय समोरासमोरील संख्या पाहायच्या आधी आणि त्याचा आणि ह्या प्रश्नचिन्हाशी संबंध लावायचा. आता काय संबंध येईल, पहिला आपल्याला फरक हा संबंध येणार आहे. 20तून 3 गेले इथं किती येतात? 17. ओके, 17 ऑप्शन आहे. मग 12तून 5 गेल्यावर 17 राहतात का? नाही आहे, म्हणजे वजाबाकी हा पॉईंट आपला गेला. आता दुसरा कुठला? बेरीज. 20 आणि 3 23, 23 ऑप्शनमध्ये आहे. 12 आणि 5 17 होतात का? नाही आहे, म्हणजे हा बेरीज हा ऑप्शन आपला गेला. आता पुढचा ऑप्शन गुणाकार. 20 त्रिक 60 आणि 12 पंचे 60 म्हणजे गुणाकार हा पॉईंट आपल्याला लागलेला आहे. त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 2 इज द राईट आन्सर. पहा विद्यार्थी मित्रांनो, अतिशय साधं सरळ सोपं असतं. उगीच संख्येला घाबरून जायचं नाही आहे. तुमचा सुरुवातीचा संभ्रम आणि हा स्वाध्याय पाहिल्यानंतर, हा व्हिडिओ पाहिल्यानंतरचा ह्या संख्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोन तुमचा निश्चितच बदलेल याची मी गॅरंटी देतो. पुढे पहा, अशा पद्धतीने दिलेलं आहे. आता एक लक्षात ठेवायचं, अशा पद्धतीने स्क्वेअरमधला जर पॅटर्न जर असेल तर 2 छोट्या संख्या आणि मोठी संख्या ह्यांचा काय संबंध आहे का? किंवा पहिली गोष्ट ही पाहायची. दुसरी गोष्ट उभ्या पद्धतीने बेरीज करून बघायची सगळ्यांची, किंवा आडव्या पद्धतीने बेरीज करून बघायची, किंवा गुणाकार करून बघायचा. तो जर सारखा असेल तर त्या संख्यांमध्ये आपल्याला पटकन एक सूत्र सापडून जातं. चला इथे कोणता पॅटर्न लागू होते बघूया. 2 छोट्या संख्या. आता 8 आणि 4 आणि 16 ह्यांचा काही संबंध आहे का बघूया. 2 ह्या ज्या संख्या आहेत 8 आणि 4 यांची जर गुणाकार केला आपण 8 चौक 32, यांचा गुणाकार किती येतो? 32. म्हणजे 8 आणि 4चा गुणाकार किती आला? 32 हा गुणाकार आलेला आहे. आणि ह्या 32 आणि 16चा काय संबंध आहे तर 32ची जर निमपट केली तर 16 येते. तसंच लगेच आपण नियम लावून पाहायचं नाही आहे, तर हा दुसऱ्याला पण तो लागू पडतोय का बघूया. 9 गुणिले 8 जर केलं 9 8 72 आणि 72ला आपण जर 2ने भागलं तर उत्तर मात्र 36 येणार आहे. म्हणजेच तुम्हाला जो मी चौथा पॉईंट सांगितला होता निमपट, तर हा निमपट हा पॉईंट आपला इथं लागू पडत आहे. मग तशाच पद्धतीने आपल्याला उत्तर 21 पाहिजे. भागाकार 2ने भागायचं आहे. मग इथं कोणती संख्या पाहिजे की ज्यांना भागल्यानंतर ज्यांचा गुणाकार हा 21पेक्षा दुप्पट येईल, तर ती कुठली पाहिजे? 6 पाहिजे. 7 गुणिले 6
इथं जर आपण 6 घेतला, 7 गुणिले 6 किती येणार आहे 42 आणि 42ला 2ने भागलं तर उत्तर 21 येणार आहे. त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 3 इज द राईट ॲन्सर. म्हणजे हा निमपट हा पॉईंट लागलेला आहे. खूप सोपं असते. पुढचा 6वा प्रश्न पहा. 5 4 6 3 आणि मध्ये 9 म्हणजे 5 4 6 3ची कोणती अशी क्रिया करायची की आणि त्याचा 9शी काय संबंध आहे हे आपल्याला शोधावा लागणार आहे. चला करून बघूया बरं. पहिली गोष्ट, आता इथं वजाबाकीचा काय तर काही संबंध येतच नाही आहे. आपण काय करूया, बेरीज करून बघूया. वरच्यांची बेरीज सगळ्यांची. 5 आणि 4 9 आणि हे 9 9 9 किती झाले 18 म्हणजे आपली बेरीज झालेली आहे 18. आता या 18चा 9चा काय संबंध आहे, तर ह्या 18ला जर आपण 2ने भागलं तर उत्तर 9 येतं. तसंच पुढे येते का बघूया. 7 आणि 2 9 9 नी 3 12 13 14 म्हणजे 14 आलं आणि 14ला जर आपण 2ने भागलं तर बरोबर आपल्याला स्क्वेअरमधली संख्या येते. सापडला की नाही पॅटर्न, निमपटचा पॅटर्न. बेरीज भागिले 2 किंवा गुणाकार भागिले 2 हा निमपटचा पॅटर्न झाला. 8 आणि 7 14 14 आणि 5 19 आणि 3 22 22 भागिले 2 किती झाले 11 म्हणजे आपल्याला परफेक्ट पॅटर्न सापडलेला आहे. 11 आणि 4 15 15 आणि 5 20 20ला आपल्याला जर 2ने भागलं तर उत्तर काय येणार आहे 10 उत्तर येणार आहे. म्हणून 6व्याचं उत्तर ऑप्शन नंबर 4 इज द राईट ॲन्सर. पुढचा 7वा पहा. प्रश्न क्रमांक 5वा आणि प्रश्न क्रमांक 7वा हे परीक्षकांचे आवडते प्रश्न असतात, हे लक्षात ठेवा. अशा पद्धतीचे प्रश्न हे खूप वेळा आलेले आहेत. 7वा प्रश्न पहा काय. आता बघा, अशा पद्धतीने दिला की समोरासमोर पाहायचं, बस इतकंच. आणि ऑप्शनमध्ये थोडंसं ऑब्झर्वेशन करायचं. आता 10 12 8 15 हे ऑप्शन आहेत समोरासमोर. 9 आणि 108 हे समोरासमोर आहेत. आता 9 आणि 108 मध्ये काय संबंध आहे, काय करता येईल. 9 आणि 108ला बेरीज केली तर ह्याच्यापेक्षा नक्कीच मोठं येणार आहे, ऑप्शनशी काही संबंध राहत नाही. वजाबाकी केली तरीसुद्धा ऑप्शनमधलं उत्तर येणार नाही. मग आपण काय करूया, 9 आणि 108 ह्यांचा जर गुणाकार केला तर खूपच मोठा येणार आहे. मग आपण भागाकार करूया. पहा, एकदम स्टेप बाय स्टेप जायचं. 100% तुम्ही सक्सेस होणार आहात. 9ने जर भागलं 9 1 9 खाली राहिला 1 9 2 18 म्हणजे 12 उत्तर आलेलं आहे. ह्या दोघांचा जर भागाकार केला तर 12 उत्तर येणार आहे. ठीक आहे. मग आणखीन बघूया, पटकन 12 उत्तर लिहायचं नाही. 96ला जर 8नं भागलं आपण तर किती उत्तर येणार, 12 8 96 म्हणजेच 12 उत्तर येणार आहे. म्हणजे दोघांचं आलेलं आहे. हे ते 5 4 1 4 आणि 4 2 8 म्हणजे परफेक्ट इथं 12 उत्तर येणार आहे. म्हणजे पॅटर्न कुठला सापडला, भागाकार हा पॅटर्न सापडलेला आहे. मोठ्या संख्येला लहान संख्येने भागणे, भागाकार म्हणतो तो काय ऑप्शन नंबर 2 मध्ये सापडले की नाही. बिलकुल त्या पॅटर्नच्या बाहेर एकही उदाहरण जात नाही. त्याच्यामुळे ह्या प्रश्नावर तुमचा हमखास मार्क पडले पाहिजे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर. पुढे पहा 9 7 2. आता काय करायचं आहे, 9 7 आणि 2चं एक तर बेरीज करा किंवा गुणाकार करा आणि त्याचा 6शी काय संबंध आहे ते आपण पाहूया. पहिली गोष्ट, बेरीज सोपी जाते. 9 2 11 11 आणि 7 18. मग 18 आणि 6चा काय संबंध आहे, तर 18 मधून जर आपण 12 घालवले तर उत्तर काय येणार आहे 6 येणार आहे. किंवा 18ला आपण जर 3 भागलं तर उत्तर 6 येणार आहे. म्हणजे हे 2 पॅटर्न आपल्याला सापडले. चला पुढे बघूया आपण काय आहे, तसंच आहे का. आता आपण 3 भागलं म्हणजे भागिले 3 केलं तर बरोबर उत्तर येते. पण 12च्या बाबतीत जर पाहिलं तर हा जो मधला अंक आहे त्याची दुप्पट जर वजा केली तर बरोबर ते उत्तर येते. हा इथे एक पॅटर्न लागू पडेल. आता दुसरा पहा, 10 आणि 8 18 18 आणि 6 24. ओके, आपण 3ने बघून बघूया. 24ला जर 3नं भागलं
तर उत्तर किती येणार आहे? 8 येणार आहे. 3 8 24. म्हणजे आपल्याला पॅटर्न काय सापडला? सगळ्यांची बेरीज करायची आणि त्याला काय करायचं? 3 ने भागायचं म्हणजे मधली संख्या येते. आता इथे बघा, मधली संख्या हे उत्तर आहे 5. कितीने भागायचं आहे? 3 ने भागायचं आहे. मग बेरीज किती आली पाहिजे बघा? 5. आता हा इकडे जाऊन गुणिले होईल. 5 त्रिक 15 बेरीज आली पाहिजे. म्हणजे 5 आणि 5 10 आणि 15 होण्यासाठी आणखीन 5 पाहिजे. मग 5 कुठे आहे? ऑप्शन नंबर 1 मध्ये आहे. म्हणून 8व्याचं उत्तर ऑप्शन नंबर 1 इज द राईट ॲन्सर. पुढचा 9वा प्रश्न पहा. आशा करतो की तुम्हाला माझी भाषा व्यवस्थित कळत असेल. भाषेमध्ये जर काय समजत नसेल तर तसं कमेंटमध्ये सांगा आणि जर कळत असेल तर यस असं नक्की टाईप करा. पुढे पहा. हा तर अतिशय साधा सोपा प्रश्न आहे. सरळ दिसते बघा. 2 चोक 8, 3 9 27 आणि 5ला कितीने गुणल्यावर 125 येतील? तर 5ला 25ने गुणलं तर 125 येईल. ऑप्शन नंबर 2 इज द राईट ॲन्सर. जास्त तिथं काही चर्चा करण्याची काही गरज नाही आहे. पुढे पहा. 10वा प्रश्न. ह्याचं जर नीट ऑब्झर्वेशन जर तुम्ही केलं तर मधल्या संख्या ह्या वर्ग संख्या आहेत बघा. 49 100 म्हणजे इथे एक वर्ग संख्याच परफेक्ट उत्तर असणार आहे. आणि इथं जर विचार केला तुम्ही तर ह्यातली वर्ग संख्या कोणती आहे ते तुम्ही पाहायचं आहे. कारण 10वा प्रश्न नेहमीप्रमाणे तुमच्यासाठी असतो. तरी त्याच्यामध्ये काय पॅटर्न आहे बघूया आपण. आता हे 49 4 आणि 3चा काय संबंध आहे? 4 आणि 3ची जर बेरीज केली आपण तर किती येते? 7 येते आणि 7चा वर्ग 49. 8 आणि 2ची बेरीज येते 10, 10चा वर्ग 100. तसं तुम्ही 7 आणि 1ची बेरीज करायची आहे. जेवढी बेरीज येईल त्याचा वर्ग करायचा आहे आणि तेच त्याचं उत्तर असणार आहे. तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला काहीतरी काम पाहिजे म्हणून कमेंट बॉक्समध्ये तुम्ही तुमचं नाव आणि उत्तर लिहायचं आहे. जेणेकरून तुम्ही व्हिडिओ पाहता का आणि खरोखर समजतं का ते मला कळतं. आणि तुम्ही कमेंट करत राहा. कमेंट केली तर मला तुम्हाला शिकवलेलं कळतं की नाही हे समजतं आणि नवीन एक ऊर्जा मिळते की चला आपली भाषा आपली पद्धत मुलांना समजते. चला आपण आणखीन व्हिडिओ बनवूया. त्यामुळे कमेंट खूप महत्त्वाची असते. आशा करतो की ह्या व्हिडिओमधील सर्व कन्सेप्ट तुम्हाला छानपैकी कळालेले असतील. व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. परीक्षा आता खूप जवळ आलेली आहे. तुम्हाला परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.